नमस्कार मित्रांनो. मागच्या भागात आपण पाहिलं सायलीची ताई आणि दाजी बेडरूममध्ये काय करतात ते. सायलीच्या परीक्षेला केवळ 1.5 महिना उरला होता. त्यांच्या शाळेने 10वीच्या मुलांना आता अभ्यासासाठी सुट्टी दिली होती. त्यामुळे सायली आता दिवसभर घरीच असायची. बराच वेळ अभ्यास करत असायची. नाहीतर कंटाळा आला तर टीव्ही पाहत बसायची. तिला गणित विषयात थोड्या शंका होत्या. ज्यावेळी तिला एखाद गणित जमत नसे त्यावेळी ती त्यांच्याच गल्लीत राहणाऱ्या रोहितकडे जायची. रोहित अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात शिकत होता. त्याने पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. सध्या पहिल्या सत्राची परीक्षा संपली होती आणि त्याला 1 महिन्याची सुट्टी होती. त्यामुळं तो गावी आला होता. रोहित सुद्धा अतिशय हुशार आणि दिसायला अगदी स्मार्ट होता. 20 वर्षाचा रोहित तब्येतीने पण मजबूत होता. 5.6 फूट उंच, रंगाने उजळ रोहित रोज व्यायाम करत असल्यामुळं दंड अगदी प्रेदार होते. भारदार छातीमुळे चालताना तो खूपच आकर्षक वाटायचा. त्या दिवशी तिला 1-2 गणित सायलीला काही केल्या जमत नव्हती. तिनं आपल्या मोबाईलवरून रोहितला व्हॉट्सॲप केला. रोहितचा काही प्रतिसाद आला नाही. कदाचित तो ऑनलाईन नसावा म्हणून तिनं त्याला कॉल केला. रोहितने कॉल उचलला. सायलीने आपल्याला 2 गणितं जमत नाहीत असं सांगितलं आणि तुझ्या घरी येऊ का असं विचारला. रोहित म्हणाला, अगं घरी पाहुणे आलेत त्यामुळं घरी नको येऊस. इथे सगळा गोंधळच सुरू आहे. पण असं करतो आतासानी हवं तर मीच तुझ्या घरी येतो. सायलीने चालेल म्हणून फोन ठेवून दिला. आता तिला कंटाळा आला होता. त्यामुळं तिनं थोडा वेळ टीव्ही पाहायचे ठरवले. निदान रोहित येईपर्यंत तरी. ती वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये अभ्यास करत असे. सगळी वह्या पुस्तके तिथेच ठेवून ती खाली हॉलमध्ये टीव्ही पाहण्यास आली. तिने सोफ्यावर अंग झोकून दिले. तिने घरीच असल्यामुळं नाईट गाऊन घातला होता. जवळपास तासाभराने रोहित दारात आला. सायलीने रोहितला घरात घेतले आणि त्याला पाणी दिले. त्याला सरबत करू का विचारले. रोहित नको बोलला. मग ते दोघे गप्पा करू लागले. रोहित बोलला, आज तुझी ताई दिसत नाही कुठे. तेव्हा सायली बोलली, अरे आज आमच्या एका नातेवाईकाच लग्न आहे, तिकडेच गेले. मला अभ्यास होता म्हणून मी घरीच थांबले. थोडा वेळ गप्पा झाल्यावर तो सायलीला बोलला, अगं तुला गणित येत नव्हते ना. अरे बोलायच्या नादात विसरलेच बघ. माझा अभ्यास आहे तर रूममध्ये, असं करू आपण तिथेच जाऊ. रोहित म्हणाला, ठीक आहे. दुपारची वेळ असल्यामुळं सगळी गल्ली सामसूम होती. सायलीने रोहितला वर जायला सांगितलं. तिने घराचा मुख्य दरवाजा बंद करून घेतला आणि ती सुद्धा वरच्या मजल्यावर गेली. रोहित आधीच तिथे जाऊन तिची वाट पाहत होता. सायली जशी वर आली तशी तिने तिला न जमणारी 2 गणितं रोहितला दाखवली आणि त्याच्या शेजारी येऊन बसली. रोहित जरा आज वेगळ्याच मूडमध्ये होता. एकतर दुपारची वेळ असल्याने गल्ली सामसूम, त्यात सायलीसारख्या सुंदर मुलीसोबत तो तिच्याच घरी तिच्या बेडरूममध्ये एकटाच होता. त्यात अजून थोड्या वेळापूर्वी गप्पा मारत असताना त्यानं सायलीला पूर्णपणे न्याहाळ होता. नडद निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिचे 2 बॉल आपला आकार गाऊनमधून पण दाखवत होते. ती पाणी आणायला आत गेली त्यावेळी तिच्या नितंबाने त्याला पुरत घायाळ केले होतं. तिच्या अंगाला चिकटून बसणाऱ्या गाऊनमधून त्याला तिच्या ब्राची पट्टी आणि निकरच्या नितंबावरील कडा स्पष्ट दिसल्या होत्या. त्याला न जाणे का पण आज सायली जास्तच मादक वाटत होती. त्याचे हात नकळत थरथरत होते. त्याने कस्तरी स्वतःला सावरून गणितावर लक्ष केंद्रित केलं. पण त्याच्या डोक्यातील विचारचक्र त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. त्याला सायलीबद्दल खूप आकर्षण वाटत होतं आणि आजच्यासारखी संधी त्याला आयुष्यात कधीच मिळाली नसती. त्यानं तिला त्यातील एक गणित कस्तरी समजावून सांगितलं, पण दुसरं गणित त्याला काय केल्या सोडवता येईना. सायली पण आता हताश झाली.
रोहितनं तिला रेफरन्स बुक आणायला सांगितलं. त्यावेळी सायली म्हणाली, "एक मिनिट थांब, इथेच कपाटाच्या वरच्या कप्प्यात आहे." तो कप्पा बेडला लागून होता आणि बेडवर चढल्याशिवाय त्या कप्प्यातून तिला पुस्तक काढणं शक्य नव्हते. ती रोहितच्या खांद्यावर हात ठेवून वर उठली. बेडच्या कडेला उभी राहून ती स्वतःचा तोल सावरत पुस्तक घेत होती. पुस्तक खूप मोठं असल्यानं तिनं ते सगळ्या पुस्तकांच्या खाली ठेवलं होतं. त्यामुळं ते काढताना तिला थोडी ताकद लावावी लागत होती. ती पुस्तक काढत असताना रोहितला तिचे दोन्ही गोळे स्पष्ट दिसत होते. ते पाहून रोहितचा बाबूराव त्याच्या ब्रीफमध्ये आकार बदलू लागला. ती थोडी पुढे झुकली की त्याला तिच्या गुडघ्यांच्या वर असणाऱ्या तिच्या कोवळ्या भरलेल्या लुसलुशीत गोऱ्या पान मांड्यांचा थोडा थोडा भाग दिसू लागला. तिने शेवटी जोर लावून ते जाड जूड रेफरन्स बुक ओढले तसा तिचा तोल गेला आणि पुस्तकासोबत ती धपकन रोहितच्या अंगावर कोसळली. अचानक झालेल्या या प्रसंगामुळे रोहित सुद्धा तिला सावरू शकला नाही आणि ते पुस्तक जोरात त्याच्या डोक्यावर आदळलं. सायलीचा नाईट गाऊन तिच्या नितंबावर सरकला होता. तिची नवीन चारकोल व आकाशी कलरची जॉकीची बिकिनी पद्धतीची निकर रोहितला दिसत होती. ती निकर मोठ्या कष्टाने कसे तर नितंबाचा अर्धा भाग झाकू शकत होते. तिच्या अर्धवर्तुळाकार गोऱ्यापान नितंबांचा अर्ध्याहून अधिक भाग त्याला दिसत होता. तिचे मांसल उरोस त्याच्या पोटावर दबले गेले होते. या सगळ्याचा परिणाम म्हणून की काय, त्याच्या बाबूरावने रुद्रावतार धारण केला होता आणि त्याच्या ताटलेल्या बाबूरावचा स्पर्श सायलीच्या पोटाला होत होता. तिचे रेशमी काळे भोर लांब सडक केस त्याच्या तोंडावर पसरले होते. त्यांचा सुगंध त्याला वेड लावत होता. तिकडे सायलीला पण प्रथमच एका पुरुषाचा इतक्या जवळून स्पर्श झाला होता. तिचा एक हात त्याच्या छातीवर होता आणि दुसरा हात दुसऱ्या बाजूच्या दंडावर होता. तिला तो स्पर्श हवाहवासा वाटत होता, पण झटक्यात तिनं स्वतःला सावरली आणि ती त्याच्या अंगावरून उठणार इतक्यात रोहितनं तिला घट्ट मिठीत पकडली आणि एक हात तिच्या अर्धवट उघड्या नितंबावर ठेवला. तिनं विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण रोहितनं तिला इतकी गच्च पकडली होती की तिचा विरोध गळून पडला. रोहितनं हळूच तिचे केस बाजूला सारले आणि नाजूक गुलाबी ओठांवर आपले ओठ टेकवले. आता तर सायलीच्या पूर्ण अंगावर काटा आला होता. तिने त्याच्या केसला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. सायलीला पण कोणी तर हवाच होता. आता रोहितला सायलीचा सिग्नल मिळाला होता, त्यामुळं त्यानं सायलीला नीट उठवून खाली झोपवलं. तो तिच्या संपूर्ण अंगावरून हात फिरवू लागला. त्यानं तिचा गाऊन अजून वर सरकवला. तिची निकर आता त्याला स्पष्ट दिसत होती. त्या त्रिकोणी फुगीर भागाखाली तिच्या केळ्याच्या गाभ्यासारख्या मांड्या त्याला चेतवू लागल्या. त्यानं आपल्या ओठांनी तिच्या मांड्यांवर असंख्य ठिकाणी चुंबने घेतली. सायलीला आता स्वतःला सावरणं अतिशय कठीण झालं होतं. तिच्या चिमणीतून आता रस वाहू लागला होता. म्हणजेच ती तिच्या आयुष्यातील पहिल्या सुखाला तयार होती. तिने आपले हात रोहितच्या टी शर्टमध्ये घालून त्याच्या पाठीवरून आणि छातीवरून फिरवू लागली. रोहितची सुद्धा ही पहिलीच वेळ होती. याआधी त्याने कित्येकदा त्यानं स्वतःला शांत करण्यासाठी बाथरूममध्ये मूठ मारली होती, पण प्रत्यक्ष करायची त्याची पहिलीच वेळ होती. रोहितने आपला टी शर्ट काढला. तशी सायली लाजली. प्रथमच एका पुरुषाला ती इतक्या जवळून पाहत होती, तेही बिना कपड्यांचं. त्यानं बेडवरून खाली उतरून आपली लोअर पण काढली. आता त्याच्या अंगावर फक्त कटब्रीफ उरली होती. त्याच्या पिळदार मांड्या आणि त्यामधील तो फुगीर भाग पाहून ती कसा असेल याचं कुतूहल तिला उत्तेजित करत होतं. आता रोहित बेडवर आला तशी सायली सावरले. त्यानं परत एकदा तिला किस केला. सायली सावध झाली. म्हणाली, आपण भावनेच्या भरात मर्यादा पार करत आहोत. तस रोहितनं तिला करकुचून मिठीत आवळला. ती गुदमरली. आता रोहितनं तिचं उरोज गाऊन वरूनच दाबायला सुरुवात केली. तिचे दोन्ही बॉल आता ताठ झाले होते. तसा सायलीचा पूर्ण विरोध गळून पडला.
रोहितनं तिचा गाऊन हळूहळू वर सरकवत डोक्यावरून काढून टाकला. सायली आता फक्त ब्रा आणि निकरवर त्याच्या पुढ्यात होती. शर्मेनं ती मान खाली घातली होती. आता रोहितनं तिला पालथी झोपवले आणि मागून तिच्या पाठीची आणि नितंबांची चुंबनं घेण्यास सुरुवात केली. सायलीची चिमणी आता पाझरली होती. तिची जॉकीची निकर आता योनीमुखावर भिजली होती. आता त्याने मागूनच तिच्या ब्राच्या पट्टीचे हुक्स काढले आणि तिला सरळ झोपवत तिची ब्रा अंगावेगळी केली. तिचे गोरेपान बॉल, त्यावर लालबंद निप्पल, ते दोन्ही अर्धगोल आता तो हातात घेऊन दाबू लागला. मध्येच त्यानं किस करू लागला. तिचे दोन्ही बॉल आता कडक झाले होते. त्याने मनसोक्त तिचे मर्दन केले. आता तिच्या शरीरात आग पेटली होती. तिला लवकरात लवकर ते सुख घ्यायचं होतं. ती मादक आवाजात बोलली, आता नाही धीर धरवत काही, तरी कर. तस त्यानं तिची निक्कर काढून टाकली. आता त्याला गोरीपान चिमणी दिसत होती, अतिशय कोवळी. सर्व केस साफ करून कायमच तोडतोडीत ठेवलेली. त्याला ते मोहक रूप पाहून स्वतःला आवरता आलं नाही. त्यानं पटापट तिच्या चिमणीचे चुंबने घेतली. त्याने आता आपली ब्रीफ काढून बाजूला ठेवली. त्याचा बाबूराव आता कडक ताठला होता. जणू काही 5.7 इंच लांबीचा त्याचा बाबूराव सायलीच्या चिमणीला सलाम ठोकत होता. सायलीने त्याच्या बाबूरावला हात लावून पाहिलं. तस रोहितच्या अंगातून एक विजेचा करंट जावा तशी सुखद लहर गेली. आता रोहितनं तिच्या मांसल मांडल्या फाकवल्या. तो तिच्या दोन्ही मांड्यांच्या मध्ये आला. त्यानं आपला बाबूराव तिच्या चिमणीवर ठेवला. आता सायली सावध झाली. ती वेळ आली होती जिची ती आतुरतेने वाट पाहत होती. सायलीची चिमणी पूर्णपणे ओली झालेली होती. रोहितने आपला बाबूराव थोडासा तिच्या चिमणीत सरकवला. तिची चिमणी खूपच टाईट होती, पण पाणी सोडलं असल्यामुळं रोहितचं काम थोडं सोपं झालं होतं. त्यानं थोड पुढे मागे करत एक जोराचा धक्का दिला, तसा निम्म्याहून अधिक बाबूराव तिच्या चिमणीत शिरला. सायली जवळपास किंचाळली होती. तिच्या चिमणीच उद्घाटन झालं होतं. पडदा फाटल्यामुळं चिमणीतून थोडं रक्त आलं होतं. तिला त्रास होत होता, पण रोहितने तिला गच्च पकडली होती. त्यानं अजून एक हलकासा धक्का देत त्यांचा बाबूराव सायलीच्या चिमणीच्या तळाशी भिडवला. त्यांचा पूर्ण बाबूराव आता सायलीच्या आत गेला होता. त्याने सुरुवातीला हळूहळू धक्के द्यायला सुरुवात केली. त्यामुळं चिमणी अजूनच पाझरली. आता तिची चिमणी बुडबुडीत झाली होती. त्यामुळं रोहितला खूपच मज्जा येत होती. काही वेळानं सायली सुद्धा त्याचा आनंद घेऊ लागली. ती सुद्धा खालून धक्के देऊ लागली. त्यामुळं रोहित आता जास्तच चेकाळला. आता तो पण जोरजोरात धक्के मारू लागला. 5 ते 7 मिनिट असंच चालू होते. रोहित आता गळायला आला होता. सायली सुद्धा त्याला जोरात करायला सांगत होती. सायली वेड्यासारखी त्याच्या तोंडामध्ये तोंड घालून त्याला किस करत त्याला घट्ट मिठीत आवळत होती. रोहितने बुला घालून भरपूर झवून घेतले आणि पुच्चीत गरम बिंदाच्या पिचकाऱ्या सोडल्या. सायली पण आता खंड झाली होती. थोडा वेळ दोघे तसेच पडून राहिले. सायलीला आपल्या जीवनातील पहिलं शरीरसुख मिळालं होता. रोहित पण खूप खुश झाला होता. सायलीसारखी अप्सरा त्याला उपभोगायला मिळाली होती. थोड्या वेळाने दोघांनी पण कपडे घातले. सायलीन त्याला उद्या कॉन्डोम घेऊन यायला सांगितलं. गल्लीत कोण नाही ते पाहून रोहित पण हळूच सटकला. तिने दरवाजा आतून बंद केला. तिला खूप थकवा जाणवत होता. तिने बेडवर आपले अंग झोकून दिले. तिच्या चेहऱ्यावर वेगळीच चकाकी दिसत होती. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.